नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आयुष्यात कोणाकडूनही कवडीचीही अपेक्षा ठेवू नका. तुमच्या अर्ध्या समस्या अशाच कमी होतील. प्रत्येक गोष्टीची कॉपी करता येते, पण वागणूक, संस्कार आणि ज्ञान याची कॉपी कधीच करता येत नाही. रंग पाहून माणसाचा स्वभाव कधीही शोधू नका. निष्ठावंत आणि चांगले लोक हे नेहमी साधारणच असतात. आयुष्य आनंदी ठेवायचे असेल तर स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टीचा त्याग केला पाहिजे. स्वाद सोडला तर शरीराला फायदा आणि वाद सोडला तर नात्याला फायदा. एखाद्याने आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊ नये, कारण या जगात असा कोणीही नाही ज्याला सगळे लोक चांगलं बोलतात. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात. मानसिक स्वातंत्र्य हे खरे स्वातंत्र्य आहे. ज्याचे मन स्वतंत्र नाही तो मोकळा असूनही गुलाम आहे. स्वतःला सुधारण्यात इतकं व्यस्त व्हा की दुसऱ्यांच्या चुका शोधण्या इतका तुम्हाला वेळच नाही मिळाला पाहिजे. आयुष्यात निंदा व टीका ह्या झाल्याच पाहिजेत. रोज स्तुती होत राहिली तर प्रगतीचा मार्ग बंद होतो आणि गर्विष्ठाचा मार्ग सुरू होतो. स्पष्ट बोलणारी व्यक्ती फडकळ नसते, फक्त त्या व्यक्तीला खरं बोलण्याची सवय असते. वेड्यासारखं शांत राहा, लोकांचे रंग आपोआपच दिसतील. आपल्या अत्यंत प्रिय गोष्टीसाठी आपण प्रचंड प्रामाणिक असतो. लायकी नसलेल्या लोकांवर विश्वास ठेवल्यावर धोका मिळणारच. समजवण्यापेक्षा कधीतरी समजून घेणे महत्त्वाचे ठरते. नेहमीच माझंच खरं म्हणून चालत नाही. शब्द देणारे आयुष्यभर सोबत असतीलच असं काही नसतं. कधी कधी शब्द खूप साथ देतात, माणसं नाही. आयुष्यात हजारो लोक मिळतील, पण आपल्या 1000 चुका माफ करणारे आई बाबा पुन्हा मिळणार नाहीत. कधीच खचून जायचं नाही, कारण काळ वेळ हे सगळं बदलतं. फक्त असावा लागतो तो संयम. पैसे दिले की माणसं जुळतात आणि पैसे मागितले की माणसं तुटतात. 100 प्यादे जरी एकत्र आले तरी वजिराची एक चाल सगळा खेळ उद्ध्वस्त करू शकतो. काही पुण्य असेही करायचे असतात की ज्याचा साक्षीदार देवाशिवाय कोणीच नसावा. कर्म म्हणतो, तुम्ही दुसऱ्यांच्या भावनांशी खेळाल तर मी तुमच्याशी खेळेल. आयुष्यातील सर्वात मोठा कमबॅक पुन्हा स्वतःला खुश करणे आहे. अपेक्षा ठेवणं सोडून दिलं तर दुःख काय असतं हे विसरून जाल. चांगलं वागा, लोक वाईटच बोलतील. जशास तसं वागा, लोक लायकीत राहतील. कष्टाचा आवाज कोणालाही ऐकू येत नाही, पण चमक मात्र सगळ्यांच्या डोळ्यात खटकते. शांत बसणाऱ्याला कमी लेखू नका, त्याला शहाणपण सुद्धा म्हणतात. जिथे कानाखाली मारता येत नाही तिथे टोमणे मारून यायचं, पण सोडायचं नाही. माणूस किती आपला आणि किती आतला हे योग्य वेळ आल्यावरच कळतं. कुणाविषयी जास्त विचार करू नका, कारण कितीही अभ्यास करून न समजणारा विषय म्हणजे माणूस. नशिबात आणि नजरेत एकच फरक आहे. जी गोष्ट आपल्या नशिबात नसते तीच गोष्ट आपल्या नजरेला हवी असते. लक्षात ठेवा, गोड बोलण्याचे सोंग करणारा माणूस कधीच कुणाचा हितचिंतक नसतो. पुढे जाणाऱ्यांना वाट द्या, मागे पडणाऱ्यांना साथ द्या आणि थकणाऱ्यांना हात द्या. आयुष्यभर काहीच कमी पडणार नाही. सत्य कायम टोचतं, कारण त्यामध्ये पॉइंट असतो. लोकांच्या वागण्यावर आपलं सुख अवलंबून नसावं. ज्याला कोणाकडून काही अपेक्षा नाही तो खरा सुखी. म्हणून आपल्या सुखाची चावी कधीच दुसऱ्याच्या हातात देऊ नये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि हे विचार कसे वाटले हे कमेंट करून सांगायला विसरू नका.
आणि हो, आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करायलाही विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.